नमस्कार, मी पारस शिंदे कोल्हापूरहून ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित व लेखक जगदीश खांदेवाल लिखित कन्फेशन या रहस्यमय कादंबरीचे अभिवाचन करत आहे. बाहेर येताच अजयला गाडी वेड्यांच्या इस्पितळाकडे घ्यायला सांगितली. डेव्हिड डिकॉस्टा, त्याला भेटून काही उपयोग होणार नाही, वेड्यांच्या इस्पितळाचे प्रमुख डॉक्टर दीक्षित म्हणाले. का? तो कोणाशीही बोलत नाही, वोलाटाईल नाही एवढेच, पण संपर्क कोणाशीही नाही. भेटून तर बघू. जशी तुमची इच्छा, असे म्हणून त्याने एका वॉर्डबॉयला बोलावले आणि त्यांना डेव्हिड कडे घेऊन जा असे सांगितले. वॉर्डबॉयने त्याने डेव्हिड कडे नेले, दार उघडले आणि काही लागल्यास सांगा, मी इथेच आहे असे सांगून तो बाहेर थांबला. डेव्हिड खिडकी बाहेर बघत होता. दार उघडण्याचा बोलण्याचा आवाज आला तरी त्याने दखल घेतली नाही आणि किंवा वळून बघितले नाही. डेव्हिड, मी जॉनी मेंडोजा. प्रतिसाद शून्य. मला कल्पना आहे तुला काय वाटत असेल याची. प्रतिसाद शून्य. मला सांग, त्या दिवशी ऑपरेशन रूम मध्ये नक्की काय घडले. प्रतिसाद शून्य. असे 2-3 प्रश्न अजयने पण विचारले, पण डेव्हिडने कसलाही प्रतिसाद दिला नाही. 10 मिनिटांनी दोघांनी कंटाळून नाद सोडला. अजून कोणी याला भेटले काय? फादर दिब्रिटो येतात दर रविवारी, त्यांच्याशी पण तो बोलत नाही. डॉक्टरांचे आभार मानून दोघेही बाहेर पडले. नंतर दोघेही भरपेट जेवले. जेवण करत असताना जॉनीने केसचे नाव पण काढले नाही, पण जेवण झाल्याबरोबर म्हणाला, चला डॉक्टर सतीश मेहतांची भेट घेऊ. डॉक्टर सतीश एक नावाजलेले सर्जन होते. साठीच्या जवळपास आलेले डॉक्टर एकटेच एका आलिशान सोसायटीत राहत होते. पत्नी निवतली होती. मुले परदेशी स्थायी झाले होते. नवजीवन हॉस्पिटलचे अर्धव्यू म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर सतीश हॉस्पिटल सोडून इतर सामाजिक कार्यक्रमात सहसा जात नसत. त्यांचा जनसंपर्क जवळपास शून्य होता. रात्रीच्या 10:30च्या सुमारास जॉनीने त्यांच्या घराची बेल वाजवली. 5 मिनिटांनी डॉक्टरांनी स्वतःच दार उघडले आणि जॉनीकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले. जॉनी आय कार्ड दाखवत म्हणाला, पोलीस. काहीशा नाकुशीने त्याने दार उघडले आणि दोघांनाही आत घेतले. त्यांना बसण्याची खूण करत ते म्हणाले की तुम्ही भेटण्याची वेळ फारच चुकीची निवडली आहे. जॉनीने का म्हणून विचारताच त्याने टिपॉयकडे इशारा केला. त्यावर पेयपान सुरू असल्याचा खुणा होत्या. किती राऊंड झाले? जॉनीने विचारले. 2. त्यावर जॉनीने 4 बोट त्याच्यासमोर धरली आणि विचारले, हे किती? 4. एवढी शुद्ध माझ्या दृष्टीने पुरेशी आहे. जॉनी सोफ्यावर आरामात बसत म्हणाला, माझे बोलणे ऐकल्यावर तुमची नशा पूर्ण उतरेल. एवढे काय सांगणार आहात तुम्ही? हेच की तुमचा जीव धोक्यात आहे. कोण माझा जीव घेणार आहे? कोणापासून मला धोका आहे? ती माहिती अजून मिळाली नाही. पण तुम्हीच विचार करा तुम्हाला कोणापासून धोका आहे ते. सतीशने एका दमात ग्लास रिता गेला. वर कितीही बेपर्वाई दाखवत असले तरी कपाळावर घाम आला होता. पोलिसांनी मला संरक्षण द्यायला हवे. निरपराध नागरिकांचे संरक्षण पोलीस करतात, गुन्हेगारांचे नाही, जॉनी ठामपणे म्हणाला. पण रोजच्या केसमध्ये कोर्टाने मला निर्दोष सोडले आहेत. जॉनी आणि अजय चमकून एकमेकांकडे बघितले. मी तर रुथचे नाव पण घेतले नाही, जॉनी म्हणाला. कोर्टात निर्दोष सुटला याचा अर्थ तुम्ही निर्दोष आहात असे होत नाही. पण आपण वाद घालण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला जे काही बोलायचे आहे ती व्यक्ती खून करायला येईल तेव्हा त्याच्याशी बोला, अर्थात त्याने बोलू दिले तर. तसे तुम्हाला सावध करणे आमचे कर्तव्य होते, ते आम्ही केले. तसेही आमचा एक माणूस संरक्षणासाठी आहे. हे ऐकल्यावर सतीशला जरा हायसे वाटले. मी सकाळी 6 वाजता परत तुम्हाला भेटायला येईन. होपफुली आपण भेटू.
असे यांत्रिकपणे म्हणून सतीशच्या प्रतिक्रियेची वाट न बघता दोघेही बाहेर पडले. चला आता डॉक्टर गोपाळ शर्माची भेट घेऊ, जॉनी म्हणाला. डॉक्टर गोपाल शर्मा तुलनेने जास्त सुरक्षित वातावरणात होते. त्यांच्या सोसायटीत सुरक्षा रक्षकाकडे नोंद केल्याशिवाय प्रवेश नव्हता. त्यांना पण योग्य सूचना देऊन जॉनी अजयला म्हणाला, आता आपल्या यादीतल्या शेवटच्या भेडूला भेटूया. एकदम बरोबर. बरे झाले आठवण केले. त्याला पण भेटू. ॲडव्होकेट सुनील घाटे हे शहरातील प्रसिद्ध वकील होते. तुम्ही खून केला तरी तसे मला खरे सांगा. तुम्हाला निर्दोष सोडवण्याची जबाबदारी माझी. हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्याकरता भल्या बुऱ्या मार्गाचा अवलंब करण्यात त्यांना काही गैर वाटत नसे. मी नाही तर दुसरा कोणी हेच करून पैसे कमवेल, मग मीच केले तर काय वाईट, असे ते उघडपणे बोलून दाखवत. अशा माणसाला आपल्या ऑफिसमध्ये जॉनी आणि अजयला आलेले बघून आश्चर्य वाटले आणि त्यांनी ते अजिबात लपवले नाही. ओ हो हो, आज काय आमचे नशीब उघडले म्हणावे की दिवस भरले म्हणावेत, ते तिरकसपणे म्हणाले. हा टोला जॉनीच्या एन्काउंटर प्रसिद्धीला उद्देशून होता. जॉनीचे यांच्याशी अजिबात पटत नसे. ही गोष्ट जगजाहीर होती. काहीही समजा, सावध राहा म्हणून सांगायला आलो आहे. असे काय गेले मी? थोडक्यात सर्व सांगून जॉनी म्हणाला, माझ्या अंदाजानुसार तुम्ही पण त्याच्या हिट लिस्टवर आहात. पण माझा काय संबंध येतो? माझ्या अशिलाने जे पुरावे दिले ते मी योग्य प्रकारे न्यायालयात मांडले आणि ते निर्दोष सुटले. यात माझा काय दोष? तो प्रत्यक्ष भेटेल तेव्हा त्याला समजावून सांगा, जॉन तुटकपणे म्हणाला. अर्थात त्याने बोलू दिले तर. पोलिसांना वर्दीतले गुन्हेगार म्हणतात ते काही खोटे नाही. वकील या शब्दाचा लॉंग फॉर्म यापेक्षाही खराब आहे. जॉनी, तुझे मराठी खूप छान आहे हे मला माहीत आहे, पण वकील हा शब्द आहे, तो लॉंग फॉर्मच्या अक्षरांनी बनलेला नाही. का नाही? व म्हणजे वटवट्या, की म्हणजे किरकिऱ्या आणि ल म्हणजे लबाड. जॉनी अजयला बाहेर चालण्याची खूण करत म्हणाला. बाहेर पडताच अजय म्हणाला, वकील शब्दाची फोड तर मला पण माहित नव्हती. तुमचे मराठी फारच छान आहे. त्यात काय विशेष? माझी पत्नी पुण्याची आहे. गाडीत बसत जॉनी म्हणाला. थोडा वेळ दोघेही शांत बसले. नंतर काही आठवल्यासारखे करून जॉनी म्हणाला, अजून एक सांगायचे राहिले. गस्तीच्या गाडीला या तिघांच्याही घरावरून जाताना सायरन वाजवत जायला सांग. हा माणूस काही विसरणे अशक्य आहे असा विचार करत अजयने सूचना दिली आणि अजून काही या अपेक्षेने जॉनीकडे बघितले. जॉनीने जणू काही त्याच्या मनातले ओळखले आणि नकारार्थी मान हलवली. एका समाधानाचा सुस्कारा सोडत अजयने गाडी सुरू केली. सर, तुम्हाला आधी घरी सोडतो. कशाला? तुझे घर जवळ आहे. तुला सोडून मी गाडी घेऊन जाईन. चालेल म्हणत अजयने अर्धा तासात घर गाठले. घराजवळ थांबल्यावर त्याने जॉनीला कॉफी करता आग्रह केला, पण नंतर जरूर येईन म्हणत जॉनीने गाडीचा ताबा घेतला आणि निरोप. 6 वाजता जॉनीने प्रथम कंट्रोल रूमला फोन करून बातम्या विचारल्या. कोणतीही मोठी घटना झाली नाही हे कळल्यावर समाधानाचा निश्वास सोडला. नंतर अजयला शर्माचा हालहवाल विचारायला सांगितले आणि स्वतः मेहतांकडे गेला. बेल वाजवल्याबरोबर मेहताने दार उघडले. त्यांच्या अवतारावरून ते झोपले नसावेत हे दिसतच होते. काही शोध लागला का? त्याने अधीरतेने विचारले. नाही, जॉनी शांतपणे म्हणाला. दिवसा काही झाले तर? मेहता घाबरून म्हणाले. आजच्या दिवशी तुमच्या रक्षणाकरता एक माणूस बोलावतो. किती दिवस अजून द्यायचे ते आयुक्त ठरवतील. जॉनी रुक्षपणे म्हणाला. फार चांगले होईल. मी आयुक्तांना पण तसे सांगतो. तोवर आपण चहा घेऊ.
रात्र सुरळीत पार पडल्याने मेहतांना जरा विश्वास आला होता. त्याने लगेच आयुक्तांना फोन लावला. जॉनीने खूप सहकार्य केल्याचे सांगून अजून काही दिवस हीच व्यवस्था चालू ठेवण्याची विनंती केली. आयुक्तांनी बहुतेक नंतर कळवतो म्हणून बोलवून केले असावे, कारण बोलणे संपल्यावर ते काहीच बोलले नाही. तिथून जॉनी थेट कार्यालयात गेला. तासाभरात अजय पण आला. दोघेही आढावा घेत असताना आयुक्तांनी बोलवले. गुड जॉब, त्यांनी सुरुवात केली. पण एवढ्यावरच समाधान मानू नका. आता एक दिवस हाती मिळाला आहे, तर रोजचा इतिहास आणि ती सुनंदा नर्स कुठे गायब झाली हे शोधून काढा. आणि जॉनी डॉक्टर मेहतांना कळव की अजून 8 दिवस ही गस्त चालू राहील. दिवसा संरक्षण द्यायची गरज नाही. गुड डे. बाहेर येताच अजयने भराभरा फोन लावायला सुरुवात केली. 1-2 फोन झाल्यावर जॉनी थांब म्हणून खून केली आणि विचारले, काय करतोयस? सुनंदाचा तपास. सर्व हॉस्पिटलमध्ये फोन करून या नावाची नर्स कोणी जॉईन झाली आहे का ते विचारतोय, किंवा जॉईन झाली तर कळवायला सांगतो. आपल्या बॉसनी जर एखादे काम सांगितले तर ते आपण ताबडतोब करायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण तेच काम जर आपण स्मार्टली करू शकत असलो तर बरीच एनर्जी वाचू शकते. ते कसे? जरा विचार करून काम केल्यास. थोडा विचार कर. शोधायचे कोणाला? सुनंदाला. सुनंदा कोण? एक कुशल प्रशिक्षित नर्स, ऑपरेशन थिएटर आणि ICU मध्ये काम करणारी. इतकी क्वालिफाईड नर्स मोठ्या हॉस्पिटलमध्येच काम करणार. नर्सेसचा इतका तुटवडा आहे की सरकारने प्रत्येक राज्यात स्टेट नर्सिंग ब्युरो स्थापन केले आहे. त्यामध्ये प्रत्येक नर्सला नोंदणी करणे, सध्याचे कामाचे ठिकाण नोंदवणे बंधनकारक केले आहे. ही माहिती कम्प्युटराइज असून सर्व राज्यात शेअर केली जाते. अजय चकित होऊन ऐकत होता. मग गुरु ही कोणत्या शहरात असेल हे पण अनुमानशास्त्राने सांगा. माझ्या अंदाजाने ती पुण्यात असावी. अजयने ताबडतोब नर्सिंग ब्युरोला फोन केला. 10 मिनिटातच सुनंदाची पूर्ण कुंडली त्याच्या मेलवर आली. ती वाचताच त्याने जॉनीला विचारले, ती पुण्यात असेल असे तुम्हाला का वाटले? त्याला 2 कारणे आहेत, जॉनी उसन्या गांभीर्याने म्हणाला. कोणती? एक तर ती कोल्हापूरची आहे, म्हणजे पुणे तिला जवळ आहे. आणि दुसरे कारण? रोमा सध्या पुण्याला आहे. यावर दोघेही खळखळून हसले. 2:30चीच फ्लाईट आहे, मला निघायला हवे. हे सर्व तुम्हाला कोणी सांगितले, शिकवले? न राहून अजयने विचारलेच. आयुक्तांच्या केबिनकडे बोट करून जॉनी म्हणाला, त्यांनी आणि पुस्तकांनी. वाचाल तेवढे कमीच असते. बर, 2 दिवस इथली बाजू सांभाळ. काही घडलेस तर मला लगेच कळव. 4 वाजता जॉनी पुण्यात घरी पोहोचला. त्याला बघून रोमाला जरा नवल वाटले, तरी तिने तसे दर्शवले नाही, कारण ती पोलिसाचीच पत्नी होती. आपला पती 8 ते 5 या पठडीतला नाही हे तिने आधीच गृहीत धरले होते. त्यामुळे राग लोभाचा प्रश्नच नव्हता. तो दिवस तरी त्यांनी पुरेपूर एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10ला जॉनी रुबी नर्सिंग हॉस्पिटलला पोहोचला. स्वागत कक्षावर त्याने आपला परिचय देऊन सुनंदा यांना भेटायचे आहे म्हणून सांगितले. 10 मिनिटातच सुनंदा आली. साधारणपणे 40च्या आसपास असलेली सुनंदाचे व्यक्तिमत्व छाप पाडणारे होते. राहणीमान अर्थातच नीटनेटके आणि टापटिपीचे होते. आपण? तिने विचारले. जॉनने थोडक्यात स्वतःची ओळख आणि भेटीचे कारण सांगितले. आपण कॅन्टीन मध्ये बसून बोलूया, तिने सुचवले. जॉनीच्या अर्थात काहीच हरकत नव्हती. कॅन्टीन मध्ये बसल्यावर, ऑर्डर देऊन झाल्यावर तिने काही विचारायच्या आत रुचची केस रिओपन वगैरे करण्यासाठी मी इथे आलो नाही, असा जॉनीने खुलासा केला. मग? उलट या केस मधील काही जणांच्या जीवाला धोका आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या संबंधाने मी चौकशी करत आहे. एवढेच कारण आहे? तिने त्यांच्याकडे रोखून बघत विचारले.
तिच्या नजरेला नजर देणे शक्य न झाल्याने जॉनीने नजर झुकवली. पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे काही थोडे लोक स्वतःशी प्रामाणिक राहून काम करतात त्यातले तुम्ही एक आहात हे मला माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला अजून काही विचारत नाही. तुम्ही विचारा, तुम्हाला काय विचारायचे ते. तुम्ही खरं तर महत्वाच्या साक्षीदार होत्या, पण ऑपरेशन संपल्यावर तुम्ही ज्या नाहीशा झाल्या त्या दिसल्याच नाही. पोलिसांनी तुम्हाला शोधले नाही. नक्की काय झाले? ऑपरेशन नंतर जी डेव्हिडने आत घुसून मारामारी केली त्यावेळेस मी तिथे नव्हती, म्हणून पोलिसांनी मला शोधले नसेल. पटत नाही. तुम्ही नंतर नोकरी पण सोडली. काय झाले ते सविस्तर सांगा. ठीक आहे. रुथने हॉस्पिटलमध्ये चाललेले अवयव विक्रीचे रॅकेट उघडकीला आणायचे ठरवले होते. तसे तिने मेहताना सांगितले होते. तिला कल्पना नव्हती की ते सूत्रधार आहेत. त्यावेळेस तिला संपवायचे त्याने ठरवले. तुम्हाला कल्पना होती? अस्पष्ट होती. मी सावध करण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार नव्हती. त्यातच तिचे बाळंतपणाचे ऑपरेशन उद्भवले. एवढ्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये कसला प्रॉब्लेम येऊ शकतो? ऑपरेशन करणारे डॉक्टर मेहता आणि डॉक्टर शर्मा होते, हाच मुख्य प्रॉब्लेम होता. सुनंदा शांतपणे म्हणाली. पण मेडिकल एथिक्स, हिपोक्रेटिक ओथ, ज्यांना शक्य आहे असे गरजवंत किडनीसाठी 25 ते 30 लाख सहज देतात. त्यांच्या पुढे या गोष्टी गौण आहेत. त्या दिवशी ज्या पद्धतीने मेहताने ऑपरेशनला सुरुवात केली तीच संशयास्पद होती. त्यांचे हात थरथरत होते. सारखा घाम फुटत होता. 10 मिनिटातच शर्माने त्यांना बाजूला केले, पण तोवर फार उशीर झाला होता. शर्माने बाळ बाहेर काढून स्वच्छ केले. 2 मिनिटे प्रयत्न करूनही ते श्वास घेईना किंवा रडेना, म्हणून माझ्याकडे देत डिस्पोज कर असे सांगितले. मेहता एवढा वेळ काय करत होते? सुन्न होऊन बाजूला उभे होते. त्यांना स्वतःलाही सावरता येत नव्हते. मी डिस्पोजल बॅग मध्ये बाळ ठेवले आणि लगेच बाहेर पडले. तेव्हा डेव्हिड बाहेर नव्हता? नव्हता. मी डिस्पोज रूम कडे जाऊ लागले. जेमतेम 20-25 पावले गेली नसेल तोच मला बाळाचा क्षीण आवाज ऐकू आला. आता परत आत गेल्यास ते खाटीक याचा पण प्राण घेतील अशी मला भीती वाटली. म्हणून मी सरळ बाहेर पडली आणि जवळच्या सिटी हॉस्पिटलला गेले. तिथे माझी मैत्रीण रेखा काम करते. मी तिला ते बाळ दिले आणि 2 दिवसांनी पुरेसे स्टेबल झाल्यावर अनाथ आश्रमात हलवले. तुम्हाला कोणी काही विचारले नाही? नाही. मी नर्स आहे आणि माझ्यावर सर्वांचा विश्वास आहे. मी कोणतेही गैरकृत्य करणार नाही याची सर्वांना खात्री आहे. एव्हाना रुची केस पेपरमध्ये गाजू लागली होती, त्यामुळे मी घाबरले आणि सरळ पुण्याला आले. आता जेव्हा जमेल तसे बाळाला भेटते. बाकी केसचे काय झाले वगैरे त्याच्याशी माझा काही संबंध नाही. यानंतर 2 मिनिटे दोघेही काहीच बोलले नाही. शेवटी जॉनीने विचारले, डेव्हिडला हे माहिती आहे? नाही. रुथचा अजून कोणी प्रेमी? शक्यच नाही. कॉलेजचे माहित नाही. आणि डेव्हिडला हा प्रश्न विचारू नका. तो तुम्हाला परत काही विचारायला शिल्लक ठेवणार नाही. त्या दिवशी पोलीस 5 मिनिटे उशिरा आले असते तर हे दोन्ही डॉक्टर मेलेच असते. ते बाळ आता मोठे. लीला आता 1 वर्ष आणि 7 महिन्याची आहे. एकदम रोज सारखी दिसते. मी तिचा पत्ता देते. मला आता गेले पाहिजे. मला वाटते तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे दिली आहेत. माझे फक्त एकच मागणे आहे. जॉनी सावकाश उठला आणि तिला अजून काही बोलू न देता स्थिर आवाजात ठामपणे म्हणाला, मला कल्पना आहे. रुथला नाही मिळेल, ती माझी जबाबदारी, आणि बाहेर पडला. जॉनीचे काहीतरी बिनसले आहे हे रोमाने अंदाजे ओळखले, पण तो स्वतःहून काही सांगणार नाही याची तिला खात्री होती. त्या दिवशी त्यांनी मनसोक्त शॉपिंग केली. बाहेरच जेवले. जॉनी फक्त बरोबर एवढेच.
त्याचे लक्ष मुलांचे खेळण्यात पण नव्हते. घरी पोचल्यावर न राहून तिने विचारलेच. जॉनीने सर्व सांगितले. एवढेच होय? म्हणजे लीलाच्या काळजीने तू अपसेट आहेस तर? होय. लीलाचा काय दोष? मी काही तत्वज्ञानी नाही, पण 4 दिवसांनी मी परतेन तेव्हा आपण तिला भेटू आणि घरी आणू. केस संपल्यावर ज्याची अमानत त्याला परत करू. मग तर चालेल. पण डेव्हिड तर वेडा आहे. वकिलांनी वेडा केला आहे. माझी खात्री आहे तो वेडा नाही. तिचे हात हातात घेऊन जॉनी म्हणाला, रोमा, तू खरंच ग्रेट आहेस. रोमा हसून म्हणाली, मस्का मारतोयस? उमेश अंकलांसाठी शिल्लक ठेव. किंचित चिडून जॉनी म्हणाला, त्या हिटलरचे नाव काढू नको. अगदी बोला फुलाला गाठ पडल्यासारखा त्याच वेळी मोबाईल वाजला. फोनवर अजय होता. सर, आपले तिन्ही सदस्य जिवंत आहेत. रूथच्या बाबतीत अद्याप काही हाती लागले नाही. त्याने रिपोर्ट केला. जॉनीने सुनंदा भेटीत काय झाले ते त्याला सांगितले. आहे ती व्यवस्था अशीच चालू ठेव, यावर दोघांचे एकमत झाले. दुसऱ्या दिवशी दुपारी 2च्या सुमारास परत अजयचा फोन आला. सर, मेहतांचा अपघाती मृत्यू झाला आहे. काय? अपघात? कसा झाला? जॉनीने आश्चर्याने विचारले. हॉस्पिटलच्या वरच्या 2 मजल्यांचे बांधकाम चालू आहे. मेहतांना घाईघाईने वर जाताना काही लोकांनी बघितले. तेथील कामगारांची जेवणाची वेळ झाल्याने तेथे कोणीही नव्हते. एका गॅलरीच्या कठड्यावरून रेलून खाली बघत असताना त्यांच्या भाराने कठडा कच्चा असल्याने खचला. खाली पेव्हमेंट असल्याने त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला. अजयने थोडक्यात सांगितले. मी निघालोच. जॉनी दुपारी 2च्या फ्लाईटने परत गोव्याला आला. अजय एअरपोर्टवर आला होता. इन्स्पेक्टर जाधव यांच्याकडे केस आहे. अजयने अधिक माहिती पुरवली. वरून खाली बघत होते म्हणजे कोणाची तरी वाट बघत असतील. मोबाईलमध्ये शेवटचा कॉल कोणाचा होता? अर्धा तास आधी एका डॉक्टरचा होता, पेशंट संबंधी. म्हणजे इंटरनल फोनवर निरोप आला असणार. शक्य आहे. आपल्या मित्राने काम सुरू केलेले दिसते. आयुक्तांचे मत काय आहे? साहेबांनी तर दुर्दैवी अपघात, तपास सुरू आहे अशी प्रेस नोट दिली आहे. प्रत्यक्ष भेटल्यावर कळेलच म्हणा. त्यांना फार काळ वाट बघावी लागली नाही. 10 मिनिटांनी नीलाचा फोन आला. चलो, बुलावा आया है, म्हणत ते दोघेही आयुक्तांना भेटायला गेले. जॉनी, मला वाटते तुझा तर्क बरोबर आहे, पण आपले प्रयत्न कमी पडत आहेत. जॉनी काहीच बोलला नाही. त्या नर्सचा काही शोध लागला? जॉनीने सुनंदाबरोबर झालेले सर्व भाषण सांगितले. त्या सरशी ते खुर्चीतच ताठ बसले. म्हणजे तू तिला भेटायला जात आहे हे आपल्या मित्राला ठाऊक होते किंवा त्याने तर्कानेच आडले? एवढेच नव्हे तर सुनंदाचे महत्व ओळखून त्याने ती येत असल्याचे सांगून मेहतांना भेटायला बोलावले असणे शक्य आहे. या लेखाला बसल्या जागी धागेदोरे लावणे फार छान जमते. हवामान खात्यात असता तर पाऊस तरी वेळेवर येत आहे की नाही हे तरी कळले असते. जॉनी तडफडत मनात म्हणाला. खरंच फार हुशार व्यक्तीशी गाठ पडली आहे. आयुक्त स्वतःशीच म्हणाले. सर, तुम्हाला पण वाटते की हा खून आहे? खात्री आहे. फक्त प्रेस आणि मीडियाचा ससेमिरा नको म्हणून अपघात जाहीर केला आहे. आता वेळ घालवू नका. अजय, रूथच्या मित्राबद्दल काही कळले? नाही. राहत्या ठिकाणी चौकशी केली. काही कळले नाही. शाळेत बघ, कोणीतरी भेटेलच. बाहेर पडणार तोच अजयने विचारले. डॉक्टर गोपाळ 8-10 दिवस बाहेरगावी जायचे म्हणत आहे. लग्न कार्य आहे आणि घरची मंडळी आधीच गेली आहेत. जाऊ दे, आपण काही त्यांना अडवू शकत नाही. केव्हा जाणार आहेत? उद्या. ठीक आहे. विचार करतच दोघेही बाहेर पडले. अजय म्हणाला, सर, तुम्ही म्हणाला होता की अशी शक्यता आहे की दोघांचा कॉमन मित्र.
कॉन्टॅक्ट ज्याला हे सर्व उशिरा कळले आणि तो पेटून उठला असेल. पूर्ण शक्यता आहे. मग आपण आता तो कॉन्टॅक्ट शोधायला पाहिजे. नेहमीचा प्रेमाचा त्रिकोण पण असू शकतो. शक्य आहे. असू शकतो, पण उघड नसेल तर आपल्याला शोधावे लागेल. डेव्हिड आणि रूथ बालमित्र होते. एकाच शाळेत होते. तिथून सुरुवात करू. एव्हाना ते बिशप हायस्कूलला पोहोचले होते. शाळेच्या ऑफिसमधील मुख्य हेमंत प्रधान यांना ते भेटले. तुम्हाला नक्की काय पाहिजे हे मला कळले नाही, हेमंत म्हणाला. रूथ आणि डेव्हिडच्या वर्गमित्रांची यादी, साधारणपणे 10वी ते 12वीची. त्यांनी 10 मिनिटातच यादी दिली. 60 नावे होती. ठीक आहे. तुम्ही यातल्या किती जणांना ओळखता किंवा आता यातले कोण सध्या कुठे आहे हे सांगू शकता? माझा यांच्याशी तसा प्रत्यक्ष संबंध आला नाही. तसा डेटा पण उपलब्ध नाही. त्यांचे एक शिक्षक श्री वाडेकर हे तुम्हाला काही सांगू शकतील. ते मागील वर्षीच निवृत्त झाले. त्यांचा पत्ता, मोबाईल नंबर. ती रात्र शांततेत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते दोघेही वाडेकर सरांच्या समोर बसले होते. इतके विद्यार्थी हाताखालून गेले असतात की प्रत्येकाचे नाव आठवणे कठीण असते. समोर असला तर जरा सोपे पडते. सरांनी सुरुवात केली. तरी बघा, प्रयत्न करून. रूथ आणि डेव्हिड अगदी पहिलीपासून या शाळेत होते. हो हो, ते दोघेही आठवतात. रूथच्या बाबतीत फार वाईट झाले हो. त्या दोघात काही भांडणे? छे छे, ते बालमित्र होते. दोघांचे एकमेकावर निरतिशय प्रेम होते. रूथ तर अतिशय लोकप्रिय होती. एक एक मिनिट महत्वाचा होता आणि सर भूतकाळात रमले होते. जॉनीला तिच्या गुणवर्तनात काही रस नव्हता. इतकी लोकप्रिय होती तर अजून काही प्रेमी असतील? बरेच असतील, पण तिचे आणि डेव्हिडचे प्रेम सर्वश्रुत होते. त्यामुळे कोणी असले तरी त्यांची व्यक्त करायची हिंमत नव्हती. रूथशी अंतर ठेवून वागणे छान जमायचे. डेव्हिड मात्र तापट होता. येथे तासभर जरी विचारत बसलो तरी अशीच उत्तरे मिळतील याची जॉनीला खात्री वाटली. बर, ठीक आहे. त्यांच्या बॅच मधला कोणी अतिशय बडबडा, चौकस विद्यार्थी सांगू शकता? असा विद्यार्थी जरा आठवावे लागेल. बघू ती यादी, असे म्हणत सरांनी यादी घेतली, परत परत नीट वाचली आणि म्हणाले, हा विवेक सिंघानिया. हो, याला कॉन्टॅक्ट करा. याला दुनियेच्या सर्व बातम्या असतात आणि याला जर माहिती नसेल तर कोणालाच नसेल. पण आता कुठे असेल मला माहित नाही. एकदा काय झाले ते आमच्यावर सोडा, म्हणत जॉनीने यादी घेतली आणि अजयकडे. अर्ध्या तासात अजयने विवेकचा नंबर, पत्ता मिळवला. सर, सध्या हा पणजीतच आहे, पण बरेचदा बिझनेससाठी बाहेर जातो, तेव्हा आपल्याला घाई करावी लागेल. कीर्ती गारमेंटच्या आलिशान इमारतीत जॉनी आणि अजय पोहोचले तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. विवेकच्या पीए जवळ त्यांनी विचारणा केली. ते आहेत, पण मीटिंग मध्ये बिझी आहेत. किती वेळ लागेल अशी विचारणा केल्यावर अजून तास लागेल. तोवर तुम्ही बसा, असे अदबीने सांगण्यात आले. तेवढा वेळ नाही मॅडम. तुम्ही त्यांना निरोप द्या किंवा आम्ही आज जातो, अजय शक्य तेवढ्या नम्रतेने म्हणाला. अजून काही बोलले तर हे धूळ आत घुसेल याची खात्री पटल्याने ती खालच्या आवाजात म्हणाली की मी प्रयत्न करते, आणि आत गेली आणि दुसऱ्या क्षणी विवेकला घेऊन बाहेर आली. विवेकच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव होते. एवढी काय अर्जन्सी आहे, त्याने विचारले. विवेक, प्रश्न आम्ही विचारणार आहोत आणि उत्तरे तुला द्यायची आहेत. प्लीज कोऑपरेट, अन्यथा पोलीस स्टेशनला जाऊन निवांत बोलू, जॉनी शांतपणे म्हणाला.
विवेकने जवळच्या केबिनकडे हात केला. आवश्यक तेवढीच माहिती देत जॉनीने विचारले, रुथला अजून कोणी प्रियकर होता? तिच्यावर मरणारे खूप होते, पण कोणी आसपास पोचणार नाही याची काळजी घेणारा मंगेश होता. म्हणजे? रुथ ही अतिशय लोकप्रिय आणि मनमिळाऊ होती. कोणालाही न दुखावता कसे अंतर राखावे हे तिच्याकडून शिकण्यासारखे होते. रुथ आणि डेव्हिडला कोणी त्रास देणार नाही याची दक्षता मंगेश देसाई घेत असे. मंगेश आणि रुथचे काही शक्यच नाही. तो दोघांचाही मित्र, बंधू, सखा, सोबती सर्व काही होता. सध्या कुठे असतो? अमेरिकेला सेटल झाला आहे असे ऐकले होते. एवढ्यात आला असेल तर कल्पना नाही, कारण मी पण सतत बाहेर असतो. मागील आठवडा मी राजकोटला होतो. कालच आलो. रुथच्या बाबतीत जे घडले ते त्याला माहिती असल्याची शक्यता? खात्रीने माहिती नसेल. इतक्या ठामपणे कसे काय म्हणतोयस? त्याला माहिती असली तर त्याने रुथच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांचे एव्हाना खून केले असते. विवेक शांतपणे म्हणाला. आता मला प्रामाणिकपणे सांग, तो भारतात आल्यावर तो सर्वप्रथम कोणत्या मित्राशी संपर्क करेल? डेव्हिड? पण डेव्हिड तर... तुम्हालाही तसेच वाटते? जॉनी क्षणभर विचारात पडला, नंतर जाण्यास उठला. थोडा थबकला आणि विवेकला म्हणाला, जर मंगेशने तुला कॉन्टॅक्ट केलाच तर मला ताबडतोब कळव. विदाऊट फेल कळवेन. बाय द वे, या मंगेशचा कसला व्यवसाय आहे? व्यवसाय? विवेक बावचळून म्हणाला, तो नामांकित मानसोपचार तज्ञ आहे. शांत राहायला जॉनीला फार प्रयास करावा लागला. अजयला त्याने चालण्याची खूण केली. बाहेर येताच वेड्यांच्या इस्पितळाकडे गाडी घ्यायला सांगितली. अर्ध्या तासात त्यांनी इस्पितळ गाठले. डॉक्टर दीक्षित त्यांना केबिन बाहेरच भेटले. डॉक्टर, 3 दिवसापूर्वी डॉक्टर मंगेश देसाई डेव्हिडला भेटले हे तुम्ही आम्हाला का सांगितले नाही? जॉनीने सरळ तोफ डागली. दीक्षित थोडे विचारात पडले. मग आठवल्यासारखे करून म्हणाले, अहो, ते तर इस्पितळ बघायला आले होते. त्यांनी 4-5 टिपिकल केसेस चेक करण्यासाठी निवडल्या होत्या. त्यात डेव्हिड पण होता. ते काही त्याला भेटायला आले नव्हते. फार हुशार माणसाशी गाठ पडली आहे. जॉनीला आयुक्तांचे शब्द आठवले. कसे आहेत ते दिसायला? जवळपास तुमच्यासारखे आहेत. एखाद्या ॲथलेट सारखी पळदार शरीरयष्टी आहे. गोरेपान, नाक धारदार, घारे डोळे, क्रूकट, तडफदार, एकदम हिरो. डॉक्टर फारच प्रभावित झालेले दिसत होते. त्यांच्या भेटीनंतर डेव्हिडमध्ये काही फरक जाणवतो काय? हो तर. तो आता जरा प्रतिसाद द्यायला लागला आहे. फार नाही, पण आधीपेक्षा बराच. अरे वा, फारच छान. चला, आपण त्याला भेटू. हो जरूर. आता तो बाहेर लॉनवर असेल. आपण तिथेच जाऊ. बोलता बोलता ते बाहेर आले. लॉन म्हणण्याऐवजी एक टुमदार बाग म्हणणे योग्य झाले असते. चालण्यासाठी, जॉगिंगसाठी छोटे रस्ते, अधूनमधून बसण्यासाठी लाकडी बाग, गुलमोहराची झाडे, निरनिराळी फुलझाडे. रमणीय दृश्य होते. बरेच पेशंट सावकाश फिरत होते. काही हिरवळीवर बसले होते, काही बाकावर बसले होते. एव्हाना संध्याकाळचे 6:15 झाले होते. संध्याकाळच्या लांब सावल्या पडायला सुरुवात झाली होती. तो बघा डेव्हिड. कंपाऊंड जवळच्या एका बाकाकडे बोर्ड दाखवून दीक्षित म्हणाले. तिथे डेव्हिड एकटाच बाकावर बसून दूर कोठेतरी एकटक बघत बसला होता. हे तिघेही त्याच्या जवळ पोचले, तरी त्याने
त्यांची दखल पण घेतली नाही. तो आपला एकटक दूर बघत होता. अशीच 2 मिनिटे गेली. नंतर जॉनीने विचारले, डेव्हिड, काय बघतोयस? परत 2 मिनिटे अशीच गेली. जॉनीने उत्तराची आशा पूर्ण सोडली असता डेव्हिड हळूच म्हणाला, ते पक्षी. चकित होऊन जॉनीने विचारले, कुठे आहेत? डेव्हिडने हळूहळू उजवा हात वर केला आणि बाहेरच्या एका टेलिफोन पोलकडे बोट दाखवून म्हणाला, तिथे आहेत. खरंच त्या पोलवर 3 पक्षी बसले होते. सर्वजण ते पक्षी बघत असताना त्यातील एक उडाला. कोणी न विचारताच डेव्हिड म्हणाला, एक उडाला, 2 राहिले. दीक्षित तर आपला पेशंट किती छान प्रतिसाद देत आहे हे बघून खुश झाले होते. पण जॉनीला मात्र जणू विजेचा शॉक बसल्यासारखे झाले. त्याने विचारले, बाकीचे 2 केव्हा उडतील? आजच उडतील. पोलवरील नजर न हटवता डेव्हिड म्हणाला. हे ऐकताच डॉक्टरांचा निरोप घेण्याचे पण सौजन्य न दाखवता जॉनी तडक बाहेर निघाला. त्याच्या मागे धावत जात अजयने त्याला गाठले आणि विचारले, सर, काय झाले? ते गाडीत सांगतो. शर्माची गाडी किती वाजताची आहे? 7:15. आपल्याला शर्माला गाठायचे आहे. हाती वेळ फक्त 20 मिनिटे आहे. लवकर स्टेशनला चल. गाडीत पण जॉनीने शर्माला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण फोन बहुधा ऑफ असावा. शेवटी त्याने प्रयत्न थांबवला आणि अजयला म्हणाला, आपली केस आजच संपणार आहे. कशावरून? डेव्हिड काय म्हणाला ते कळले नाही. काय? उरलेले 2 पक्षी आजच उडणार आहेत. आत्ता अजयची ट्यूब पेटली. म्हणजे त्याला असे म्हणायचे होते काय की? होय, म्हणून घाई कर. किती घाई केली तरी हेवी ट्रॅफिकमुळे ते 7:30ला स्टेशनला पोचले तेव्हा त्यांना आवारातच एक ॲम्ब्युलन्स क्रॉस झाली. ते धावतच स्टेशन मास्तरांच्या ऑफिसमध्ये गेले. ते काही रेल्वे पोलिसांच्या बरोबर CCTVचे फुटेज बघत होते. अजयने ओळख करून देताच त्यांनी त्याला पण फुटेज दाखवले. पोलिसांनी एव्हाना ओळख पटवली होती. डॉक्टर गोपाळ शर्मा, अपघाती मृत्यू, असे त्यांच्या केस पेपरवर आधीच नोंद झाली होती. सर, तुम्ही फुटेज बघून खात्री करून घेऊ शकता. त्याचा तोल गेलेला स्पष्ट दिसतोय. पोलीस अदबीने म्हणाला. अजय एक एक फ्रेम चेक करत होता. अचानक एका फ्रेमवर तो थांबला आणि जॉनीला दाखवत म्हणाला, सर, इथे बघा. त्या फ्रेममध्ये एक हात शर्माच्या खांद्यापाशी आलेला दिसत होता. हे आम्ही पण बघितले आहे, पण हा हात कोणाचा हे गर्दीमुळे कळत नाही, पोलीस म्हणाला. काही न बोलता जॉनी आणि अजय बाहेर पडले. त्यावेळेस 8:30 वाजले होते. सर, माझ्या माणसांनी सर्व हॉटेल्स चेक केलीत, पण मंगेश देसाई या नावाचा कोणीही सापडला नाही. तो नाव बदलून तर फिरत नसेल? अजय गाडीत बसल्याबरोबर म्हणाला. त्या परिस्थितीतही जॉनीला हसायला आले. का हो सर, काय झाले? काही चुकले का माझे? अरे, एवढा शांत डोक्याने प्लॅन करणारा माणूस, ज्याचे 50-60 मित्र या शहरात सहज असतील, तो हॉटेलमध्ये उतरायचा धोका कशाला पत्करेल? शिवाय 4 दिवसाचा तर प्रश्न आहे. तेवढ्यासाठी नाव बदलायच्या फंद्यात तो पडणार नाही. त्याचा मित्रपरिवार तर फारच मोठा आहे. विवेक कडून काही माहिती आली? त्याचे मित्र शोधण्यापेक्षा त्याचे टार्गेट शोधायला पाहिजे आणि तेच आपण करत आहोत. दुर्दैवाने पहिल्या वेळी आपल्याला 1 तास उशीर झाला, तर दुसऱ्या वेळी 15 मिनिटे. आता या घाट्या वकिलाबरोबर आपण सतत राहिले पाहिजे.
कारण हा मंगेश आता त्याला आजच उडवेल. आत्ता घाटे कुठे असेल आणि त्याच्याबरोबर कोण आहे? अजयने कन्फर्म केले आणि सांगितले की घाटे वकील रोजच्या प्रमाणे गॅलेक्सी बारमध्ये आहेत आणि एकटेच आहेत. 10च्या आधी तर ते कधी बाहेर येत नाहीत. एव्हाना 9:30 झाले होते. जॉनीचे विचारचक्र जोरात सुरू झाले. तो स्वतःला मंगेशच्या जागी कल्पून मंगेश काय करेल याचा विचार करू लागला. त्याने अजयला गॅलेक्सीकडे गाडी घ्यायला सांगितली. तिथे त्यांना कळले की 9:45च्या आसपास घाटे वकील बारमधून गेले. पूर्ण नशेत होते, पण त्यांच्या सोसायटीत पोचले आहेत आणि एकटेच आहेत. हे ऐकताच जॉनीने कपाळावर हात मारून घेतला आणि अजयला म्हणाला, अजय, त्याने आपली चाल आधीच ओळखली. गाडी ताबडतोब घाटेच्या घराकडे घे. रात्री 10च्या सुमारास जेव्हा अजयने गाडी सोसायटीच्या आवारात कर्कश आवाज करत ब्रेक मारत थांबवली, तेव्हा वॉचमॅन ओरडत म्हणाला. त्याला हातानेच थांबण्याची खूण करत जॉनीने विचारले, घाटे वकील? आत्ताच लिफ्टने वर गेले. लिफ्टकडे पळत जात जॉनीने परत विचारले, कितवा मजला? काहीतरी गंभीर प्रकार आहे हे वॉचमॅनच्या लक्षात आले होते. तो पण त्यांच्याबरोबर पळत म्हणाला, टॉप. पण साहेब, काय झाले? झाले नाही, होणार आहे. अजय, घाटेला फोन लाव आणि थांबव. मगापासून ट्राय करतोय, उचलत नाही. एव्हाना ते लिफ्ट पाशी पोचले होते. एकच लिफ्ट होती. दुसरा मजला क्रॉस करून लिफ्ट हळूहळू वर जात होती. चला जिन्याने, जॉनी ओरडला. तिघेही जिन्यावरून वेगाने पळू लागले. पण जेमतेम तिसऱ्या मजल्यावर असताना त्यांना गॅस सिलेंडरच्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. तसेच पळत ते 6व्या मजल्यावर पोचले तेव्हा घाटेच्या फ्लॅटमधून आगीचे लोट बाहेर पडत होते. फ्लॅटच्या दरवाजाच्या चिरफळ्या उडल्या होत्या आणि त्यातून आत पडलेले घाटेचे मृत शरीर स्पष्ट दिसत होते. आता अजयने सूत्रे हाती घेतली. फायर ब्रिगेड, नजीकचे पोलीस स्टेशन यांना संपर्क केला. इन्स्पेक्टर सावंत ताबडतोब आले. नंतरच्या 10 मिनिटात सर्व यंत्रणा कामाला लागल्या. अर्ध्या तासात परिस्थिती आटोक्यात आली. मेडिकल टीम घाटेचे मृत शरीर घेऊन गेली. जॉनीने फायर ब्रिगेडच्या लोकांना विचारले, स्फोटचे कारण? गॅस लिकेज. वॉचमन धक्क्यातून पुरता सावरला नव्हता. त्याला जॉनीने विचारले, घाटे एकटेच होते? हो, फॅमिली गावी गेली आहे. नीट आठवून सांग, सकाळपासून त्यांच्याकडे कोण कोण आले होते? साहेब, त्यांच्याकडे रिनोव्हेशनचे काम सुरू होते. 5-6 लोक गेल्या आठवडाभर रोज यायचे, तसे आजही आले होते. काम संपल्यावर मी सर्व चेक करीत असे व मला किल्ली देऊन ते परत जात. तसे आजही केले. तेव्हा गॅसचा वास आला नाही? नाही साहेब, तेव्हा सर्व ठीक होते. थोडा विचार करून जॉनीने विचारले, अजून कोणी आले होते? डोके खाजवत वॉचमॅन म्हणाला, होय साहेब, ते लोक गेल्यावर 10 मिनिटे होत नाहीत तर त्यांचा मालक आला. तुला कसे माहीत की तो त्यांचा मालक आहे म्हणून? त्याने विचारले की आमची माणसे आहेत की गेली. मी जेव्हा सांगितले की जाऊन 10 मिनिटे झाले असतील तर तो म्हणाला की माझे इथले काम आज संपले आहे. तरी मी वर जाऊन काही टूल्स विसरले की काय बघून येऊ शकतो काय? नाहीतर उद्या परत यावे लागेल. जॉनीने सहेतुकपणे अजयकडे बघितले आणि विचारले, तू जाऊ दिले? वॉचमॅन ओशाळून म्हणाला, काय करणार साहेब, माणूस एकदम जेंटलमन टाईपचा होता. मी बरोबर यायला उठलो तर म्हणाला, 5 मिनिटाचे काम आहे, तुम्ही कशाला त्रास घेता? आणि बरोबर 5 मिनिटात आला पण. जॉनी मनात म्हणाला, बरोबर आहे, गॅस सुरू करायला 5 मिनिटे खूप झाली. किती वाजता आला होता? 8:15 ते 8:30 झाले असतील साहेब. काहीशा निराशेने जॉनीने अजयला निघण्याची खूण केली. खाली आल्यावर अजय म्हणाला,
सर, यावेळी अजयने गाडी सुरू केली आणि निघणार तेवढ्यात वॉचमॅन त्याच्याकडे धावत येताना दिसला. तो धापा टाकतच गाडीपाशी आला आणि हातातील एक पाकिट जॉनीला देत म्हणाला, त्या माणसाने एवढे पाकिट जेव्हा मेंडोचा साहेब येतील तेव्हा त्यांना दे म्हणून सांगितले होते. आत्ताच वरचे साहेब म्हणाले की तुम्हीच मेंडोचा साहेब, म्हणून धावत आलो. जॉनीने पाकिट घेतले आणि अजयला चालण्याची खूण केली. एव्हा रात्रीचे 11:30 वाजले होते. तेवढ्यात एक चौक आला. डावीकडे शहर होते आणि उजवीकडे एअरपोर्ट. सर, कुठे? अजयने विचारले. एअरपोर्ट. जॉनीने पाकिट उघडले आणि पत्र मोठ्याने वाचू लागला. प्रिय मित्र जॉनी आणि अजय, सप्रेम नमस्कार. सर्व प्लॅन प्रमाणे पार पडल्यास हे पत्र तुम्हाला रात्री 11:30च्या सुमारास मिळेल. त्यावेळी रुथचा तिसरा मारेकरी पण पृथ्वीवरून नाहीसा झाला असेल आणि मी, मंगेश देसाई, अमेरिकेला जाण्यासाठी निघालो असेल. जॉनी, तुझा तर्क अगदी बरोबर होता. डेव्हिड, रुथ आणि मी बालमित्र. डेव्हिडचे रुथवर निरतिशय प्रेम होते. माझे पण होते. कदाचित डेव्हिडपेक्षा काकणभर जास्तच. फरक एवढाच होता, तो बोलून दाखवायचा, मी बोलत नव्हतो. नकळतच मी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली. कारण रुथ सदा आनंदी असावी, सुखी असावी, हीच माझी इच्छा होती. यथावकाश आम्ही मोठे झालो. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. माझे कुटुंब अमेरिकेला स्थायिक झाले. आमचा संपर्क कमी होत हळूहळू तुटला. तशातच 15 दिवसांपूर्वी माझ्या मुंबईच्या मावस भावाच्या लग्नासाठी मी मुंबईला आलो होतो. आलोच आहे तर गोव्याला पण जाऊन येऊ. परत कधी येणे होईल न होईल असा विचार करून मी गोव्याला आलो. विमानाने न येता मी बाय रोड आलो. कारण मला कदाचित शेवटच्या वेळी जवळून माझा देश बघायचा होता. गोव्यात आल्यावर एका मित्राकडून डेव्हिड आणि रुथ बद्दल जे कळले ते ऐकून माझे डोकेच फिरले. तरी पण मी कसेबसे स्वतःला सावरले आणि डेव्हिडला भेटलो. त्याने मला सर्व कथा सविस्तर सांगितली. मी त्याला धीर देत 4 दिवसात रुथच्या मारेकऱ्यांचा खून करेल असे वचन दिले आणि बाहेर पडलो. वचन तर दिले खरे, पण कसे पूर्ण करायचे ते सुचत नव्हते. परत येताना मला चर्च दिसले. हेच ते चर्च होते जिथे लहानपणी आम्ही तिघेही खेळत असू. तेव्हाच दिसले की बाजूच्या ग्रेवयार्डमध्ये दफनविधी सुरू होता. मी तेथील गर्दीत मिसळलो. रुथची कबर शोधली आणि परत माझा संताप अनावर झाला. त्याच तिरीमिरीत मी चर्चमध्ये गेलो. कन्फेशन बॉक्समध्ये बसलो आणि 3 खून करण्याची प्रतिज्ञा बोललो. पलीकडून जे फादर ऐकत होते त्यांनी मला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण मी तसाच बाहेर पडलो आणि ग्रेवयार्ड मधील गर्दीत मिसळलो. तिथे मला माझा वर्गमित्र विक्रम अरोरा भेटला. त्याने मला आग्रह केला आणि त्याच्या घरी घेऊन गेला. तो घरी एकटाच होता. हे माझ्या दृष्टीने फार चांगली गोष्ट होती. तिथे मला शांतपणे योजना आखण्यास वेळ मिळाला. माझ्या 3ही टार्गेट्सची दिनचर्या मी अभ्यासली. घाटे वकिलांकडे रिनोव्हेशनचे काम सुरू होते म्हणून त्यांचा नंबर मी शेवटी लावला आणि डॉक्टर सतीश व डॉक्टर गोपाळ यांच्यावर लक्ष केंद्रित केले. मी केलेले कन्फेशन फादर कितपत गांभीर्याने घेतील आणि जर पोलिसांना रिपोर्ट करतील तर पोलीस कसा तपास करतील याबद्दल माझ्या मनात शंका होती. पण त्याच दिवशी रात्री सायरन वाजवत पोलीस माझ्या 3ही टार्गेटच्या घरापाशी गस्त घालू लागले आहे तेव्हाच मला कळून चुकले की माझ्यापेक्षाही कुशाग्र माणसाशी गाठ पडली आहे. तुम्ही दोघे या केसवर काम करीत आहात हे माहीत करून घ्यायला मला काही विशेष कष्ट करावे लागले नाही. त्या रात्री डॉक्टर सतीश वाचले, पण माझ्या लक्षात आले
की मी जर घाई केली नाही तर माझ्या मित्रांची दारे अजय लवकरच ठोठावेल. दुसऱ्या दिवशी मी शांतपणे परत केस वाचली आणि तुम्ही कुठून सुरुवात कराल असा विचार केला. मला लक्षात आले की जॉनी सर्वप्रथम सुनंदाला भेटेल आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा अजय मला 2 वेळा एकटा दिसला तेव्हा मी तर्क केला की बहुतेक जॉनी सुनंदाला भेटण्यासाठी गेला. नंतर मी घाई केली. हॉस्पिटलमधूनच डॉक्टर सतीशला फोन केला की सुनंदा टॉप फ्लोअरला येत आहे. खरे म्हणजे त्याने दुर्लक्ष केले असते तर तो वाचला असता. पण अपराध्याला सतत धास्ती वाटते. तो वर येताच एक धक्का पुरेसा होता. डॉक्टर गोपाल यामुळे घाबरला आणि बाहेरगावी जाण्यास निघाला. स्टेशनच्या गर्दीत त्याला इंजिन पुढे ढकलणे फारसे कठीण नव्हते. स्टेशनवरून मी सरळ घाटे वकिलांचे घर गाठले. याचाही मृत्यू अपघाती वाटावा हा माझा प्रयत्न होता. त्याचे पिण्याचे व्यसन माझ्या कामी आले. वॉचमॅनला विश्वासात घेऊन मी 5 मिनिटात गॅस सुरू करून आलो आणि स्फोट केव्हा होतो याची सुरक्षित अंतरावरून वाट बघत बसलो. वॉचमॅनचा यात काहीही हात नाही. घाटे वकिलांनी मला निराश केले नाही. मी जे काही केले त्याबद्दल मला कसलीही खंत नाही, खेद तर अजिबात नाही. या तिन्ही व्यक्ती मानवतेला काळिमा होत्या. जगायच्या लायकीच्या नव्हत्या. जे कायद्याने करायला पाहिजे होते ते मी केले. असो, बोर्डिंग सुरू झाली आहे त्यामुळे मला गेले पाहिजे. माझी बाजू वाचल्यावर जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की मला अटक करावी तर तुमचा एअरपोर्टला एक फोन पुरेसा आहे. फक्त एकच विचारतो, माझ्या जागी तुम्ही असला असता तर तुम्ही काय केले असते? निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मी पूर्ण सहकार्य करेन. तुमचा मित्र मंगेश देसाई. एअरपोर्ट दिसू लागले होते. पत्र वाचून होताच जॉनीने अजयकडे बघितले. पुढच्या चौकातच अजयने युटर्न घेतला. दुसऱ्या दिवशी आयुक्तांच्या ऑफिसमध्ये जॉनी आणि अजय मागे हात बांधून उभे होते. आयुक्तांसमोर 2-3 वर्तमानपत्रे पडली होती. रोजच्या केसमधील तिन्ही व्यक्तींचा 3 दिवसात अपघाती मृत्यू कसा झाला यावर भले मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्रासिक मुद्रेने त्यांनी विचारले, तुम्ही खुन्याला पकडू शकला नाही? यावर माझा विश्वास नाही. जॉनी, नक्की काय झाले? जॉनीने एक वेळ अजयकडे बघितले आणि खिशातील पत्र काढून आयुक्तांना दिले. आयुक्ताने ते सावकाश वाचले. क्षणभर विचार केला. एक क्षण त्याचा हात फोनकडे गेल्यासारखा वाटला पण थांबला. त्याने पत्राची घडी करून ते खिशात ठेवली. जॉनी, सुनंदाला बोलावून घे. अजय, प्रँक म्हणून FIR क्लोज कर. त्यानंतर 2 महिने जॉनीला फार धावपळ करावी लागली. आयुक्तांनी पुढाकार घेऊन रूटची केस रिओपन करायला लावली. सुनंदाची साक्ष फार महत्वाची ठरली. रीतसर कायदेशीर कारवाई करून डेव्हिडला निर्दोष सिद्ध करण्यात आले. सुनंदा यासारख्या महत्वाच्या साक्षीदाराला पोलिसांनी का सादर केले नाही म्हणून पोलिसांच्या गलथानपणावर कोर्टाने कडक ताशेरे मारले. इकडे रोमाने लीलाला घरी आणले होते. जॉनीच्या मुलाला, टोनीला ही लहान बहीण फारच आवडली. दादाची भूमिका तो आवडीने करू लागला. टोनीमुळे ती पण रोमाला मम्मा, जॉनीला डॅडी आणि डेव्हिडला अंकल म्हणू लागली. सुनंदा महिन्यातून एकदा तरी भेटायला येते. डेव्हिड विवेक बरोबर काम करू लागला. लीलामुळे त्याच्या जगण्याला नवा अर्थ प्राप्त झाला. नवजीवन हॉस्पिटलमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले. डॉक्टर मेहता आणि डॉक्टर शर्मा यांच्याशी संबंधित सपोर्ट स्टाफची कसून चौकशी करण्यात आली आणि दोषींना बडतर्फ करण्यात आले. अजयचे कार्यक्षेत्र वेगळे झाले आणि बरेच वाढले. तरी पण त्या 4 दिवसात जे शिकायला मिळाले ते 4 वर्षात पण मिळाले नसते हे त्याचे मत कायम आहे.
कधी जॉनी भेटलाच तर तो त्याला हे बोलून दाखवतो. त्यावर जॉनी खांदे उडवून त्यात काय विशेष एवढेच म्हणतो. मंगेश नंतर कधीही कोणालाही भेटला नाही किंवा दिसला पण नाही. रविवारच्या प्रार्थनेची वेळ झाली होती. लोक हळूहळू येत होते. फादर दिब्रिटो कन्फेशन बॉक्स मध्ये बसले होते. तोच पलीकडे कोणीतरी बसल्याचा आवाज आला. फादर, एक शांत आवाज आला. येस माय सन, आय वॉन्ट टू कन्फेस. प्लीज गो अहेड. 3 खून केलेल्या खुन्याला मी शक्य असूनही पकडले नाही, निसटून दिले. याची मला अजिबात खंत वाटत नाही. पण मी केले ते बरोबर की चूक हे मला कळत नाही. यावर काय बोलावे याचा फादर विचार करू लागले. असेच काही क्षण शांततेत गेले. कोणीतरी बॉक्समधून उठल्याचा आणि बाहेर गेल्याचा आवाज आला. फादर लगबगीने बाहेर आले. त्यांना चर्च बाहेर जाणारा पाठमोरा जॉनी दिसला.